हॅलो, कसे आहात सगळे? आधी तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. बघा, आज आपण बघणार आहोत मंगळसूत्र, टू पेंडेंट मंगळसूत्र. त्याच्यासाठी लागणारं सामान जे मी दाखवत आहे. बघा काय काय लागत आहे. तर बघा, प्लायरने आपल्याला ही जी तार दिसत आहे ती आपल्याला लास्टमधून बेंड करायची आहे. बघा, मी बेंड करते. ओके, प्लायरने छोटंसं लूप तयार करायचं आहे आपल्याला. ओके, ही जे गेज वायर आहे ही 18 mm ची असते साधारणतः. बघा, आपण लूप तयार केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे साहित्य दिलेलं आहे ते ओवून घ्यायचं आहे. चक्री अँड रेड अँड ग्रीन क्रिस्टल अल्टरनेटिव्हली ओवून घ्यायचे आहे. पहिल्यांदा चक्री, नंतर रेड क्रिस्टल, नंतर पुन्हा चक्री, नंतर व्हाईट पर्ल, असं अल्टरनेट ओवून घ्यायचं आहे. रेड, ग्रीन अँड पर्ल असं. ओके, बघा तुम्हाला दाखवते मी कसं अल्टरनेट ओवलं आहे मी. बघा, पहिल्यांदा तर रेड घेतलं आहे, त्याच्यानंतर व्हाईट पर्ल घेतलं आहे, त्याच्यानंतर ग्रीन क्रिस्टल घेतलं आहे आणि सगळ्यांच्या इन बिटवीन मध्ये मी काय टाकलं, चक्री टाकली. ओके, बघा व्हिडिओ थोडं लांब होऊ शकतो, पण तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल आणि डिटेलमध्ये फिनिशिंग वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावं लागेल. असेच माझे व्हिडिओज मी अपलोड करत असते. त्याच्यामध्ये एअर कफ, मंगळसूत्र, रिंग, हँड रिंग, नथ सगळंच मी बनवते. तर नक्की तुम्हाला पण घर बसल्या जर बनवायचं असेल, याचा बिझनेस करायचं असेल, याचे रॉ मटेरियल कुठे मिळते, क्लासेस कुठे होतात, सगळ्यांची माहिती हवी असेल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. बघा, अल्टरनेटिव्हली मी सगळं ओवून घेतलं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते कसे ओवले आहे. तर ओके, बघू शकता इझी आहे. नंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला ते लूप तयार करायचे आहे, म्हणजे पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते क्रिस्टल निघायला नको. ओके, बघा मी पॅक करते. झालं तर आपलं बेस रेडी ऑलमोस्ट. ओके, हे आपलं बेस आहे मंगळसूत्राचं, बघू शकता. आता आपल्याला तयार करायचं आहे पेंडेंट. ओके, टू पेंडेंट मंगळसूत्र आहे. तर टू पेंडेंट एक्झॅक्ट सेम असतात. तर मी एक पेंडेंट तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही सेम तसंच दुसरं पण बनवू शकता. बघा, हे जे ओव्हल शेप बीड्स आहेत ते ओवायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक स्मॉल गोल्डन कलरचं बीड्स ॲड करायचे अल्टरनेटिव्हली. बघा कसं ओवायचं. आपल्याला ओव्हल शेप बीड्समधून तार काढायची आहे, ना की गोल्डन बीड्स. गोल्डन बीड्समधून फक्त सिंगल विडा टाकायचा आहे. तुम्हाला ते समजून येणार पूर्ण व्हिडिओ बघाल तर, कारण की प्रत्येक बारीक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं. पण तुम्ही प्रत्येक एकूण एक स्किप न करता जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल हे कसं केलं आहे. बघा, काही व्हिडिओजमध्ये काही पार्ट सुटून जातो. तर पूर्ण व्हिडिओज जर बघाल तर ज्या टेक्निक्स आहेत मेन ज्वेलरी मेकिंगच्या, त्या नक्कीच तुम्ही ॲडॉप्ट शिकू शकणार, एवढी खात्री आहे. जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील, जर घरबसल्या रॉ मटेरियल हवं असेल, मोस्टली हाऊसवाईफना तर हे खूप चांगलं आहे. आपण घरबसल्या काहीतरी करू शकतो, त्याचा बिझनेस करू शकतो, बिझनेस ग्रो पण करू शकतो. बघा, मी फ्लॉवर रेडी केला आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे बीड्स आपण ओवले होते त्याच्यामध्ये रेड क्रिस्टल टाकलं आहे आणि त्याच्या राऊंड शेपनी गोल्डन बीड्स ॲड केलेले आहे. बघा, ओके. आता आपल्याला अटॅच करायचं आहे पेंडेंट बेसला. ते अटॅच आपण गेज वायरनी 0.4च्या करून घ्यायचं. तर रेडी आहे आपलं मंगळसूत्र.
नक्की सांगा कसं वाटलं. डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये मेसेज टाका, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. थँक्यू.